Hi traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. 24 सप्टेंबर 2024 साठी जो स्टॉक आपण बघणार आहोत ती बेसिकली एक बँक आहे आणि तिचं नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 1911 साली फॉर्म झालेली बँक आहे जिचं इनिशियल कॅपिटल फक्त 5 लाख रुपीज होतं आणि आत्ता बघायला गेलो तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऑन एन ॲव्हरेज 4600 ब्रांचेस आहेत आणि 3644 ATMs आहेत. पॅन इंडिया प्रेझेन्स आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा इन ऑल द 28 स्टेट्स. 1969मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन झालं आणि पोस्ट नॅशनलायझेशन 1990मध्ये जे ऑपरेशन्स आहेत ते कम्प्युटराइज्ड झाले. दिस इज दी ओल्डेस्ट कमर्शियल बँक ॲज वी ऑल नो. आणि फायनान्शियल स्टेटमेंट्सबद्दल किंवा फायनान्शियल परफॉर्मन्सबद्दल बँकेच्या सांगायचं झालं तर 534 बिलियनचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. रेव्हेन्यू जो आहे दॅट इज अप बाय 5.94% ॲज कम्पेअर्ड टू इट्स प्रिव्हियस इयर आणि इन्कम जो आहे दॅट इज 90%ने अप झालेला आहे. आजच्या एका दिवसात करंटली द स्टॉक इज ट्रेडिंग ॲट 61.58 आणि आजच्या एका दिवसामध्ये ह्या स्टॉकने 5% अपची एक छान अशी ग्रोथ दिलेली आहे. बँकेबद्दल अजून काही सांगायचं झालं तर बँक बेसिकली फोकस करते ॲग्रिकल्चर आणि MSMEsना लोन देण्यावर किंवा फायनान्शियल असिस्टन्स देण्यावरती. टाटा मोटर्सबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं टायअप आहे. दे ऑफर फायनान्शियल ऑप्शन्स फॉर टाटा मोटर कस्टमर्स आणि ही जी बँक आहे ती 5 lakhsपर्यंत जे पण फायनान्शियल असिस्टन्स देते त्याच्यावरती नो प्रोसेसिंग फी ऑफर करते सो दॅट MSMEs किंवा ॲग्रिकल्चर लोन बॉरोवर्सना ह्याचा फायदा नक्की होऊ शकतो. प्राइस ॲक्शन वाईज बघायला गेलो तर द स्टॉक इज राईट नाऊ ॲट अ सपोर्ट लेवल. एका चॅनल पॅटर्नमध्ये किंवा एका हॉरिझॉन्टल कन्सोलिडेशन फेजमध्ये हा स्टॉक ट्रेड करत होता आणि इट इज ऑलवेज बेटर टू बाय किंवा ॲड सच स्टॉक्स टू योर पोर्टफोलिओ when it is at सपोर्ट लेवल. कारण वन्स दे आर अप किंवा ब्रेकआउट दिल्यानंतर इफ यू कॅन सी एकदा इथे आपल्याला असं वाटलं की वी आर गेटिंग ब्रेकआउट पण त्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं. सो when the stock is in a consolidation phase make sure that you are buying at a support level. सो कालच्या दिवसात या बँकेच्या स्टॉकने आपल्याला छान असा सपोर्ट घेताना दिसतोय आणि वी कॅन सी अ गुड बुलिशनेस इन अ स्टॉक टुडे जो 5% अपच्या ग्रोथने ॲज इंडिकेशन दिलेलं आहे विथ अ गुड वॉल्यूम ऑब्वियसली. सो इथून जेव्हा हा स्टॉक अपसाईडची रॅली द्यायला सुरू करेल तेव्हा त्याचं फर्स्ट टार्गेट असणार आहे 68 आणि त्यानंतर इट शुड रीच टू 72. The third target would be 80 this time. So let me know in a comment box ki are you going to add this stock to your watch list or to your portfolio, or you are going to analyze these type of undervalued stock for upcoming future. One more thing I want to add to Central Bank of India stock ki hi ji bank ahe, I personally feel the future looks promising for Central Bank of India का कारण दिस बँक इज गेटिंग इन टू लाईफ आणि जनरल इन्शुरन्स सेक्टर्स ऑल्सो. सो अशाच रोज नवीन एका स्विंग ट्रेडिंगसाठीच्या व्हिडिओसाठी फॉलो माय चॅनल. थँक्यू सो मच.